नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. पहा भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत. अक्षय तृतीयेला केलेल्या घट मांडणीचे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी केले जाते निरीक्षण. यावर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून कापूस पिकावर रोगराई जास्त असेल तर इतर पिके साधारण येतील. यात गहू, हरभरा, उडीद, मूग, ज्वारी, तूर शेतमालाला भाव मिळणार नाही. यंदा देशात नैसर्गिक जसे की पूर, भूकंप, युद्धजन्य आपत्तीचं प्रमाण जास्त असेल. देशात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक टंचाई असेल, मंदी असेल, राजा कायम असेल पण कायम तणावात असेल. यंदा पिके साधारण राहणार असून पावसाळा चांगला असेल. परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे असे भाकीत आज भेंडवळच्या घट मांडणीत करण्यात आले आहे. जवळपास 300 वर्षाची परंपरा आणि भेंडवळचे भाकीत हे कायमच एक समीकरण मुख्यतः शेतकरी वर्गांपासून ते राजकीय क्षेत्रात सर्वसाधारण ग्रामस्थ, गावखेड्यातील व शहर भागातील लोक याकडे लक्ष देऊन असतात. आणि तेच भेंड्याचे भाकीत आज जाहीर झाले. आजच्या आधुनिक आणि डिजिटल हायटेक युगातही जवळपास 300 वर्षापासून सुरू असलेली भेंडवळच्या घट मांडणीची परंपरा आजही जोपासली जात असून परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी घट मांडणीची भाकीत जाहीर करण्यात आले. जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल असे भाकीतही करण्यात आले. ज्या वस्तू साधारणतः आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये आपण वापरतो, ज्यामध्ये खाद्यपदार्थ असू द्या किंबहुना आपल्या घरामध्ये ज्या नित्यक्रमाने आपण ज्या गोष्टी वर्षभर वापरतो त्याचा उपयोग करत अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील बस स्टँड शेजारच्या शेतामध्ये घटांची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, आंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी 18 प्रकारची धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पान, सुपारी, पुरी, पापड, सांडोळी ते कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. या मांडणीला शेतकरी वर्ग व सर्वसाधारण नागरिक उपस्थित होते. पावसाची परिस्थिती सर्वसाधारण आहे. पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे, दुसरा महिना चांगला आहे, तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे. चंद्रम फ्रेम अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे नासाडी होईल. ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील. देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील. संरक्षण स्थिती ठीक राहील. संरक्षण खाते आपलं चांगलं आहे. पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही सुद्धा होऊ शकतो. कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे, मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो. सध्या आपल्या देशाचे शेजारच्या देशाशी तणावपूर्ण संबंध आहे. काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही. तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे. राजा काय बोलतो? राजा खूप तणावात आहे. राजा अंटा पडलेला आहे, गादी नाही आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. गादी हा आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून राजा तरी गायब आहे. त्याचा अर्थ आता सध्या काही सांगता येत नाही. ते सांगता येत नाही. म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे.